नमस्कार. आज आपण भगवद्गीतेतील एका विलक्षण श्लोकावर बोलणार आहोत. अध्याय 1 श्लोक 10. हो, नमस्कार. हा श्लोक म्हणजे कुरुक्षेत्र युद्धाच्या अगदी सुरुवातीचा आहे. अगदी. आणि ह्याचं शीर्षक आपण असं काहीसं म्हणू शकतो की भीष्मांचे अपुरे, भीमांचे पुरेसे सैन्य. बरोबर. तर गंमत म्हणजे कुरुक्षेत्र युद्धाच्या अगदी सुरुवातीला जेव्हा सैन्यांचा आढावा घेतला जातोय तेव्हा हा श्लोक एक काय म्हणतात त्याला चक्रावून टाकणारा दृष्टिकोन देतो. हो ना. भीष्म पितामह आणि भीम यांच्या नेतृत्वाखालील सैन्याच्या क्षमतेबद्दल एक आश्चर्यकारक विधान आहे यात. चला मग जरा बघूया काय आहे नक्की. म्हणजे हा संवाद संजय धृतराष्ट्राला सांगतोय, पण मूळ उद्गार हे दुर्योधनाचे आहेत, द्रोणाचार्यांप्रती. बरोबर. तो म्हणतोय की आमचं सैन्य म्हणजे कौरवांचं हे भीष्मांसारख्या महारथींनी सुरक्षित असून सुद्धा कुठेतरी अपुरं वाटतंय. आणि त्याच श्लोकात पुढे तो म्हणतो की पांडवांचं सैन्य जे तुलनेनं लहान आहे ते भीमाच्या संरक्षणामुळे मात्र पुरेसं वाटतंय. हे कसं काय? अगदी तो मूळ संस्कृत श्लोक असा आहे, अपर्याप्तम तदस्माकं बलम भीष्माभिरक्षितम पर्याप्तम त्विदमे तेषां बलम भीमाभिरक्षितम. अच्छा. म्हणजे त्याचा सरळ अर्थ हाच की भीष्माचार्यांनी रक्षण केलेलं असूनही आमचं म्हणजे कौरवांचं सैन्य अपुरं आहे आणि भीमानं रक्षण केलेलं यांचं म्हणजे पांडवांचं सैन्य पुरेसं आहे. काय गंमत आहे बघा. एका बाजूला प्रचंड सैन्य, मोठे योद्धे, तरी अपुरेपणाची भावना, आणि दुसरीकडे सैन्य कमी पण पुरेसं असल्याचा विश्वास. हो, म्हणजे इथे फक्त संख्येचा मुद्दा नाहीये, हे स्पष्ट आहे. मग काय असू शकतं? म्हणजे भीष्मांची निष्ठा विभागलेली होती का? त्यांच्या मनात कुठेतरी पांडवांबद्दल सहानुभूती होती, त्याचा परिणाम. अगदी. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे कसं आहे की भीष्म जरी कौरवांकडून लढत होते तरी त्यांचं मन पूर्णपणे तिकडे नव्हतं. हे दुर्योधनाला कुठेतरी जाणवत असणार. पूर्ण विश्वास नव्हता नेतृत्वावर. आणि मग भीमाच्या बाबतीत? आणि भीमाचं उदाहरण बघा, अगदी या उलट. भीम म्हणजे केवळ शारीरिक ताकद नाही, त्याची निष्ठा, त्याचा आवेश, पांडवांच्या ध्येयाप्रती त्याचा जो दृढनिश्चय आहे तो अगदी स्पष्ट आहे. हो. त्याच्या मनात कोणतीही द्विधा मनस्थिती नाहीये. तो पूर्ण ताकदीनं लढणार याची खात्री आहे. त्यामुळे जरी सैन्य लहान असलं तरी असं निसंदिग्ध नेतृत्व सैन्याला आत्मविश्वास देतं. म्हणजे तो विश्वास, नेतृत्वावरचा विश्वास, आणि त्यामुळे सैनिकांचं वाढलेलं मनोधैर्य, यामुळे लहान सैन्यही पुरेसं वाटतं. अगदी बरोबर. इथे खरी ताकद फक्त संख्येची नाहीये, तर ती मानसिकतेची आहे, विश्वासाची आहे. म्हणजे मग असं म्हणता येईल का की सैन्याची खरी ताकद ही शस्त्रास्त्रांपेक्षा किंवा योद्ध्यांच्या नावांपेक्षाही जास्त ती सैन्याच्या मानसिकतेवर, त्यांच्या ध्येयाच्या स्पष्टतेवर आणि नेतृत्वावरील विश्वासावर अवलंबून असते? नक्कीच. आणि दुर्योधनाच्या या वाक्यात नकळतपणे का होईना त्याच्या स्वतःच्या बाजूच्या नैतिक कमकुवतपणाची एक कबुली पण दिसते. अच्छा, म्हणजे अधर्माच्या बाजूने लढताना आतून कुठेतरी एक कमतरता जाणवतेच. हो, कितीही बळ असलं तरी. याउलट न्यायाच्या बाजूने लढणाऱ्यांमध्ये कमी साधनांनी सुद्धा एक वेगळं नैतिक बळ आणि आत्मविश्वास असतो. हा श्लोक आपल्याला त्या गुणात्मक आणि मानसिक बलाचं महत्त्व सांगतोय. म्हणजे ही फक्त सैन्याची मोजदाद नाही, तर एका विशिष्ट मानसिक स्थितीचं प्रतिबिंब आहे. अगदी. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? म्हणजे मुख्य विचार काय आहे यामागचा? मुख्य विचार हाच की बळ किंवा क्षमता ही गोष्ट केवळ बाह्य साधनांवर, आकड्यांवर अवलंबून नसते. ती तुमच्या आतल्या विश्वासावर, नेतृत्वाच्या स्पष्टतेवर आणि संपूर्ण समूहाच्या एकत्रित मानसिकतेवर खूप जास्त अवलंबून असते. बरोबर. आणि जाता जाता एक विचार, हा नियम काय फक्त कुरुक्षेत्रावरच लागू होतो का? नाही, खरंय. आपल्या आजूबाजूला, म्हणजे अगदी आपल्या कामाच्या ठिकाणी बघा किंवा कुठल्याही टीम प्रोजेक्टमध्ये असं दिसत नाही का आपल्याला? हो, दिसतं. भरपूर साधनं असूनही नेतृत्वावर विश्वास नसेल किंवा ध्येय स्पष्ट नसेल तर यश मिळत नाही. आणि दुसरीकडे अगदी कमी साधनं असतानाही फक्त ते दृढ नेतृत्व आणि टीमचा एकोपा यामुळे मोठं यश मिळतं. म्हणजे संसाधनांपेक्षा तुमची मानसिक धारणा आणि विश्वास किती जास्त प्रभावी ठरू शकतो याचा विचार करायला हवा. खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा.